कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। कोल्हापूरला आजपासून 29 तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। मध्यरात्रीपासून कोल्हापुरात पावसाचा जोर हा कायम आहे। पंचगंगा नदी 13 फुटांवर प्रवाहित होतीये। पावसामुळे 2 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। दरम्यान पावसाचा जोर वाढल्यामुळे शहरातील अनेक भागातील वाहतूक सध्या मंदावली आहे। कोल्हापुरातल्या मार्केट यार्ड परिसरातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज चौंदकर यांनी। भारतीय हवामान खात्यानं कोल्हापूर जिल्ह्याला आजपासून 29 तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। आणखीन मध्यरात्रीपासून खरं तर मोठ्या प्रमाणावरती कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या आहोत मार्केट यार्ड परिसरामध्ये आणि या ठिकाणी मी दृश्य दाखवतोय। खरं तर या परिसरामध्ये रोज कांदा बटाटा आणखीन गुळाच्या खरं तर ह्याचे लिलाव या ठिकाणी पार पडत असतात। मात्र आज पावसामुळे हे लिलाव आहेत ते या ठिकाणी झालेले आपल्याला दिसत नाही आहेत। शिवाय हा भाग खरं तर वर्दळीचा भाग आहे आणि या भागात आपण पाहतोय की सध्या या ठिकाणी हा संपूर्ण परिसर खरं तर निर्मनुष्य झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। रहदारी देखील या इथं सध्या कमी आपल्याला असल्याचं दिसून येतंय आणि असाच जर पाऊस सुरू राहिला तर मात्र अनेक बंधारे आहेत ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे ती वर्तवण्यात येते आहे। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी सतर्कतेचे आदेश जे आहेत ते प्रत्येकाला दिलेले आहेत। नदीचं पाणी आहे ते वाढू शकतं, त्यामुळं नदीकाठी जाणं टाळावं, कारण धरणक्षेत्रात देखील मुसळधार असा पाऊस पडतोय, त्यामुळे धरणाचे स्वयंचलित दरवाजे देखील कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे। त्यामुळं सतर्कतेच्या सूचना आहेत त्या नागरिकांना देण्यात आल्याचं आपल्याला जिल्हा प्रशासनानं पाहायला मिळतंय। सतेज चौंदकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।